नमस्कार. नवीन पद्धतीमध्ये मोबाईल पर्स बनवण्यासाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे बघा. आणि या कपड्याची पूर्ण उंची घेतलेली आहे 21 इंच आणि त्याची रुंदी घेतलेली आहे 7 इंच. आणि याच कपड्यामध्ये मी फॉर्मसुद्धा घातलेला आहे आणि मागच्या साईडला सुद्धा सेम असाच कपडा मी वापरलेला आहे. आणि आता यावरती आपण आता पर्ससाठी माप टाकून घेऊया. आता इथून मी 7 इंचावरती 8 इंचावरती मार्किंग करणार आहे. हे बघा, इथून 8 इंचावरती मार्किंग करायचं. हे बघा, 8 इंचावरती मार्किंग केलं. त्यानंतर इथून 1.5 इंच आणि इथून 1.5 इंच, सेम इथं पण 1.5 इंच आणि इथे पण 1.5 इंचाचं मार्किंग करायचं. पूर्ण कडवर आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, जिथं 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला अशी लाईन ड्रॉ करायची आहे. खूप सोपी आणि साधी पर्स आहे ही, लगेच होणारी, जास्त वेळ पण नाही लागत. आता जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तो आपल्याला कपडा आता कट करून घ्यायचा आहे. तर पहा, इथं मी आता जिथं लाईन ड्रॉ केली होती तिथून मी आता कपडा कट करत आहे. तर इथं पाहू शकता आता कपडा कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच मापाचा मी दुसरा कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे. तो कपडा आता यावरती ठेवून घ्यायचा आणि जसा कपडा हा वरचा कट झालेला आहे सेम त्याच प्रकारे खालचा सुद्धा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडंसं पाव इंच शिलाईसाठी आपल्याला इथं कपडा ठेवून द्यायचा आहे. तर इथं पाहू शकता मी थोडंसं पाव इंच मी इथं कपडा कट करून कपडा थोडासा शिल्लक ठेवलेला आहे. आता इथं हा खालचा कपडा कट करून झालेला आहे. आणि इथं आपल्याला आता हा जो मी इथं कपडा दुसरा एक तयार करून घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये, तो आपल्याला इथं एक असा खिसा बनवण्यासाठी इथं मी तयार केलेला आहे. आणि त्याची रुंदी घेतलेली आहे 5.5 इंच आणि उंची घेतलेली आहे 5 इंच. बरोबर याचा मध्य सेंटर काढायचा आणि आपल्याला हा कपडा इथं पूर्ण असा जोडून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला इथं ओपन ठेवायचं. तर आता मी कपडा इथं पूर्ण जोडून घेते. त्यानंतर मी इथं बेल्ट तयार करून घेतलेला आहे आणि या कपड्यामध्ये थोडंसं काटाला हा कपडा होता, त्यामुळे थोडासा मॅच होतो म्हणून मी हाच कपडा घेतलेला आहे. तर याची पूर्ण उंची बघा, हे बघा, पूर्ण 50 इंचाचा हा बेल्ट आहे. आणि आता त्यानंतर आता इथं आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर इथं वरच्या साईडला 1/2 इंचाचं मी मार्किंग करून घेणार आहे. हे बघा, या साईडला 1/2 इंच आणि या साईडला 1/2 इंच. आणि जिथं 1/2 इंच मार्किंग केलेलं आहे त्याच्या आतल्या साईडला आपल्याला हा बेल्ट लावून घ्यायचा आहे. हे बघा, इथं 1/2 इंच मार्किंग केले तर 1/2 इंचाच्या आतल्या साईडला आपल्याला हा बेल्ट असा लावून घ्यायचा आहे. आणि ही बेल्ट लावून झाल्यानंतर इथं आपल्याला ही व्यवस्थित इथं शिलाई करून घ्यायची. इथं मी वरच्या साईडला बेल्ट लावून घेतलेला आहे. त्यानंतर जो आपण कपडा तयार करून घेतला होता, जिथं आता इथं खिस्सा बनवलेला आहे आतल्या साईडला आणि इथं वरच्या साईडला मी ओपन ठेवलेला आहे आणि तिन्ही साईडनं शिलाई करून घेतलेली आहे. आता हाच कपडा आपल्याला
या बेल्टच्या वरती असा ठेवून द्यायचा, पण हा कपडा ठेवण्याआधी आपण बेल्ट आधी व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा, कारण या शिलाईमध्ये अडकू नये म्हणून. तर बघा अशा पद्धतीने मी हा बेल्ट व्यवस्थित ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर हा जो कपडा आहे खिसा वरच्या साईडला करून शिलाई करून घेणार आहे. तर खिसा मी वरच्या साईडला केलेला आहे आणि इथं 4 इंच मार्किंग करून थोडीशी जागा शिल्लक ठेवलेली आहे, कारण हा कपडा आपल्याला सरळ करायचा आहे. तर इथून शिलाई घेणार ते असं पूर्ण अशी शिलाई करून घेणार आहे आणि इथं ओपन ठेवलेलं आहे. तर आधी मी पूर्ण शिलाई करून घेते. इथे मी पूर्ण चारी बाजूनी शिलाई करून घेतलेली आहे आणि इथं कपडा थोडासा ओपन करून ठेवलेला आहे, कारण इथून आता आपल्याला ही पर्स सरळ करून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला जिथं आपल्याला हे कोणे आहेत तिथं आपल्याला असं कट मारायचं आहे, जेणेकरून फिनिशिंग व्यवस्थित येईल. तर इथं आधी मी जिथे कोणे आहेत तिथे मी व्यवस्थित कट मारून घेते. आणि आता त्यानंतर आपल्याला हे जे वरच्या साईडला कपडा आहे तो आपल्याला असा बरोबर एकत्र करून घ्यायचा आणि थोडंसं हा असा कपडा एकत्र करून घ्यायचा आणि जिथं कोणा आहे तिथं आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे. हे बघा हे असं गोलाई आकार द्यायचा. आता इथं गोलाई आकार दिलेला आहे, तिथूनच सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा कट मारायचा आहे. पर्स सरळ करून घ्यायची आहे. ते आता पूर्ण पर्स सरळ करून घेतलेले आहे आणि इथं जो कपडा ओपन होता तो असा कपडा आतल्या साईडला घालायचा आणि इथून आता आपल्याला ही अशी शिलाई करायची आहे. तर मी पूर्ण असा चारी बाजूनी शिलाई करून घेणार आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येईल. फिनिशिंग व्यवस्थित असेल तर पर्स छान दिसेल. इथं तुम्ही पाहू शकता चारी बाजूनी मी दाबटीप करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे दोन्ही साईडचे हे जे कोणे आहेत ते व्यवस्थित इथं आपल्याला जोडून घ्यायचे आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं. बघा हा जो कोणा आहे तो यावरती असा व्यवस्थित ठेवून द्यायचा आणि इथं शिलाई करून घ्यायची आणि इथं व्यवस्थित ठेवल्यानंतर हा खालचा कपडा असा उचलून यावरती अशी शिलाई करून घ्यायची. म्हणजे इथं आपल्याला इथं सुई खाली ठेवून घोडावरती उचलायचं आहे, म्हणजे ही खालची बाजू येणार. तर हे बघा इथं आता मी अशी शिलाई करून घेणार आहे. हे बघा अशी शिलाई येणार. तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने शिलाई केलेली आहे. आधी इथून अशी शिलाई केली, इथं वरती सुई खालच्या साईडला अडकवून घोडावरती घेतला आणि मग ही अशी उभी शिलाई केलेली आहे, म्हणजे इथं चौकोनी आकार असा कोणा येतो. हे बघा आणि ही पर्सची खालची बाजू आहे. सेम त्याच पद्धतीनं हा जो कोणा आहे तो यावरती असा ठेवून द्यायचा आणि इथून शिलाई करायची. इथं सुई ठेवायची, इथं सुई अडकवायची आणि घोडावरती करून परत एकदा अशी लांब शिलाई करायची. इथं आता मोबाईल पर्स इथं तयार झालेली आहे आणि इथं बघा आता मी इथं स्टिच बटन लावणार आहे. तुमच्याकडे जर वेलक्रो असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता. छान आणि किती सुंदर मोबाईल पर्स तयार झालेले आहे, तेही कमी कपड्यामध्ये. इथे आता मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि यावरतीच आता स्टिच बटन लावून घेणार आहे. बघा हे बघा इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर यावरती असं हे ठेवून द्यायचं आणि इथं पाहू शकता हे अशा पद्धतीने हे स्टिच बटन लावलेलं आहे. त्याच पद्धतीनं सेम आता इथं सुद्धा आता दुसरं स्टिच बटन लावून घेते. इथं पाहू शकता इथं सुद्धा स्टिच बटन आता ह्याचं लावलेलं आहे आणि आता इथं हे बघा. तर हे अशा पद्धतीने ही आपली मोबाईल पर्स तयार झालेली आहे. यामध्ये अजून मोबाईलसुद्धा मी घातलेला नाही, तरीसुद्धा ही पर्स बघा कशी फुगीर अशी दिसायला लागलेली आहे, कारण फिनिशिंग छान आलेलं आहे, त्यामुळे ही मोबाईल पर्स अशी दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. इथे तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर मोबाईल पर्स ही आपली तयार झालेली आहे. त्यामध्ये मी मोबाईलसुद्धा ठेवलेला आहे बघा, मस्त. हे बघा किती छान आणि मोबाईलसुद्धा यामध्ये व्यवस्थित बसतो.
आणि अडकवल्यानंतर खूपच भारी दिसतं बघा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करीन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.